तुम्ही तुमचं दागिने ऐकलत, मी माझी गाडी ऐकली. झाली का नाही फिट्टमफट? झाली का नाही? कधी काय मनात येईल तुमच्या काय सांगता येत नाही. हो, खरंच असं काय नाही, खरंच सांगतोय. बरं चला, मी येतो. अहो कुठे चालला तुम्ही एवढ्या काय घाईत? अहो काम हुडकायला चाललोय. आता मगाशी तुम्हीच म्हणलात ना की घरातल्या प्रत्येकानं काम केलं पाहिजे आणि जो कमविणार तोच खर्च करणार. आता कमवायचं म्हणल्यावर काम हुडकायलाच पाहिजे ना. आता काय झाले तोंड पडायला? अहो मी तुम्ही काम करावं म्हणून नाही म्हणाले तसं. खरंच माझा तसा उद्देश नव्हता. असं तरी काय चुकीचं आहे सांगा की. अहो प्रत्येकानं काम केलंच पाहिजे. आयतं बसून खाणं बरोबर नाही. नाही पण हे बघा, तुमच्या आत्ताच्या बोलण्याचा काय बी संबंध नाही. आणि आज ना उद्या मला काम हुडकावंच लागणार आहे. कसं आहे, घरात 4 पैसे कमवून आणणं जबाबदारी आहे माझी. आपण लय काम हुडकली हो, पण काम कमी येणं झालंय बघा. मेल अहो मिळालंच पाहिजे. काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. नाही हा. हे बघा, मी तुम्हाला या आधीही सांगितलं आणि आता परत सांगते. तुम्हाला शोभणार नाही असं कुठलंही काम तुम्ही नाही करायचं. नाही तर सरळ आपण मला मिळतोय त्या पगारात भागवू कसं आहे. अहो असं कसं? आहेत ग बोईन की मी, आणि ते मला चालणार नाही. काय बी करणार, पण आज काम हुडकूनच घरला येणार. नाहीतर अहो आता काम मिळवतो म्हणाले ते पुरेच आहे ना. अजून पुढचं काय बोलायची गरज आहे? ठीक आहे, चला येतो. अहो येतो म्हणलं. अहो निघा ना. अहो खरंच निघतोय. बरं मी काय म्हणते, तुम्ही रुमाल घेतलात ना? घेतलाय. हा घेऊनच ठेवा, बाहेर ऊन खूप आहे. हा बरं चला, मलाही खूप उशीर होतोय. मी निघते आता, आवरावरी मी करायची. निघतोय म्हणजे ते ऑल द बेस्ट. हो यासाठीच थांबलो होतो की मी. आता बघा, काम मिळणार म्हणजे मिळणार. चला येतो. अहो अहो बायकोचा एवढा अपमान झाला, पण नवरा बसलाय मूग गिळून. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. ही कोण आहे रामासनी खर्चाबद्दल शिकवणारी? हिच्या 10 पिढ्यांनी बघितला नसल एवढा खर्च तर आमचा पप्पा वाढदिवसाला करतात. ही कोण आहे? तू नवरा आहेस का भिताड आहेस र? आम्ही काय सांगतोय ते ऐकायलाच ना बघ. हात कानावर राहू दे, आता गालावर पडेल बघ. सुरेश तू बी आता असंच करणार वय? आमची काय चूक आहे रे सूरज? समदे आम्हाला असंच करायलेत बघ. समद्यांनी छळवत भांडलाय आमचा. छळवत? अगं या घरात सगळ्यात जास्त तुझीच आयशा आहे. नाही नुसतं खायचं आणि तिथं जाऊन पडायचं आडवं. सूरज, आता काय आम्ही स्वतः खुरप घेऊन जाऊ काय बांधावर खुरपायला? नाही, तेवढंच बाकी राहिलं बरं का आता खरंच. ए तुझा मुद्दा सांग की काय, कशाला लांबड लावतीस उगाच? सांगतो आमचा मुद्दा काय ते बी सांगतो. जो कमवल त्यानेच खर्च करायचा म्हणजे काय? नाही म्हणजे आता उद्या आमासनी समजा साबण पावडर असलं काही लागलं तर हजेरीवर कामाला जायचं काय आम्ही? हे बघ, या घरची परिस्थिती नाही बरोबर. एकट्या वहिनीच्या जेव्हा घर चाललंय इथं, तुझ्या चायनीच्या गोष्टी जरा कमी कर. कशाला होतोय खर्च बघ? अरे साबण ही काय चैनीची वस्तू आहे काय? हा आता आंघोळीला माणूस साबण नाही वापरणार, मग काय माती वापरणार का काय? ए
माती वापर नाही तर भांडी घासायची राख वापर नाही तर आंघोळच करू नकोस तू. माझं डोसकं फिरवायचं नाही बघ. वहिनींनी सांगितलं ना व, कमवल तोच खर्च करणार तर फिक्स आहे आता. काय ढेकळाचं फिक्स आहे? काय फिक्स आहे? नाही नाही नाही, आणि हे समजा तू शिकवायला जाऊच नका समजती. तू कुठं कमवतोस र? कसं असतंय सूरज, एका आयात गब्बून अवघ दुसऱ्या माणसाला शिकवायला जाऊ नये. हा, उद्या तुझंच जेवण पाणी बंद झालं तर आमच्याकडे हात पसरायला येऊ नगस म्हणजे झालं. तुझ्या संगत बोलायचं म्हणजे पालत्या गाडाव पाणी. खिशात नाही आणा आणि सरपंच म्हणा. मजा की स्वतः कमवून आण जा. ए जाणार जा आता. हा जा. येताना बघ कसं पैसा आणतो. मग येऊ नकोस. सूरज हे बघ की नेल पेंट निघाले. मला नेल पॉलिश पाहिजे. ही की नकच कापतो तुझी. सूरज तुमचं डोसकं फिरवू नका, आधीच गरम आहे. नाही तुझं कौतिक तर सांगूच नकस. मामांजींनी कारखान्यावर चिटकवलं म्हणून काम मिळालं होतं. स्वतः जाऊन काय तर कर, स्वतः जाऊन कष्ट कर आणि 4 आणा कमवून आण, मग पटला मस्ती. असाला काय झालं? अगं आणेवारी बंद झाली हे बी माहित नाही तुला. पुढ्या डोसक्याची कुठली आणेवारी? 4 आणे 8 आणे वय. सूरज अरे एवढा भिकारी विचार तर आम्ही करत बी नाही कधी. अरे उत्तम जाधवाची लेख आहे आम्ही. माझ्या पप्पांनी मनात आणलं की नाही तर 10 ट्रक भरून लिपस्टिकचं सामान आणतील चायनावरनं. 10 बंगले बांधून देतील. माझं पप्पा असं करतील तर अगं ये सगळ्या गावाला माहित झालंय. कॅसेट बदलायची आता तोंड मग करून बसायचं तिथं आणि ध्यानात ठेवायचं तो कमवल तोच खर्च करणार. आता तर खर्च होणारच. सूरज भाऊजी, तुम्ही कुठे बाहेर चाललाय? काय काम होतं काय? हो म्हणजे घरातल्या काही किरकोळ वस्तू आणायच्या होत्या आणि नेमके हे बाहेर गेले. तुम्ही बरकतला सांगताय काय? नाही तर मी परत ना आल्यावरती आणतो चालेल ना? नाही नाही असू द्या, मी बरकत भाऊजींनाच सांगते. ते ना राणा तर कुठे गेलाय? ते काम शोधायला गेले. अरे वा, अहो मी बी काम उडकायलाच निघालो की. मी बोलल्याचं तुम्ही दोघांनी फारच मनावर घेतलं. अहो तुम्ही सांगितलं म्हटल्यावर गेलाच पाहिजे की. आज काय बी उदे पैसे कमवूनच घरी येणार बघा. मी बोलले ते मनाला लागलं नाही ना तुमच्या? अहो तुम्ही काय चुकीचं सांगताय वय. आणि तसं बी तुम्ही कमवणार आणि घरातल्या पुरुष माणसांनी बसून खायचं बरोबर वाटत नाही हो. नाही नाही, हे असं बसून खाणं कमावणं असं काहीच माझ्या मनात नव्हतं. हो वहिनी मला माहिती आहे. तुम्ही कधी पैशाची आकड काय धावणार नाही बघा. तसली माणसं वेगळी असतात म्हणा. तुम्ही उगाच मनावर घेऊ नका. आणि तसं बी कधी ना कधी घराचा भार उचलायलाच पाहिजे की. आजपासूनच सुरुवात करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय आलोच. जाऊ बाई. काय झालं का समाधान? समाधान? नाहीतर काय, गायकवाड घराण्याचं दोघं बी चिरंजीव बाहेर जाऊन कामं हुडकणार आणि पैसे कमवून आणणारच असं म्हणायलेत. दोघांनी बी बाहेर जाऊन आता हमाली करून म्हणजे मिळवलं बघा. हो तुम्ही असा का विचार करताय? मग काय बोलणार. अहो आमच्या ह्यांची कंडिशन तर लई बेकार झाल्या हो. मार्केट यार्डात जाऊन काय बी काम करीन, हमाली करीन पाहिजे तर, पण पैसे कमवून आज घरी आणीनच असं म्हणायलेत आमचे हे. अहो मनाला एवढं लागल असं कुणाला बोलून येऊ जाऊ बाई. आधीच आपल्या घराण्याची आबरू चव्हाट्यावर मांडली गेली होती. त्यात आता तुम्ही तुमच्या पैशाचा नोकरीचा रुबाब दावताय म्हणल्यावर तर लक्तरच येशीवर टांगली जात्यालो. अहो हा मग पुढं काय झालं? नाही नाही, ती बनावट लिस्ट आली कुठून? नाही बघा, ज्या उमेदवारांनी पैसे दिलेत ना त्यांना गाठायचा प्रयत्न करा. काय कुणी कोणाला किती पैसे दिले हे जर का नाही नाही, हे बघा तुम्ही तुमचं काम सांभाळून समजा करा. नोकरी महत्वाची आहे. आमच्यामुळं तुमच्या नोकरीवर गादा नको यायला. हा
ठीक आहे ठीक आहे. होय कळवा मग. हो चालतं ठेवा. आबा अरे वा, चहा पाहिजेच होता आम्हाला. काय आहे, खात्यातला क्लार्कचा फोन होता. अजून बी चांगले आणि आपल्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत अंजली. चांगुलपणा मरत नाही म्हणतात ते खरे. काय आहे, स्वतःची नोकरी पणाला लावून पाळमुळं खणतोय यो. हा घोटाळा कसा झाला हे कळलं तर करण्यापर्यंत पोचता येईल आणि कोर्टात आपली बाजू मांडायला हातात काहीतरी येईल. अंजली तर काहीच बोलत नाही. म्हणजे मध्ये काही दिवस मी गप्प गप्प होतो म्हणून बोलायचा सगळा जिम्मा माझ्यावर ढकलला का काय? काय झालं अंजली? आबा हा? सकाळी बोलून मी चूक केलीये का? कसली? ते मी म्हणाले ना सकाळी, जो कमवून आणेल तोच खर्च करेल. अहो पण मी रागात होते म्हणून म्हणाले तसं. पण आता वाटतंय की चूक केली मी बोलून. नाही नाही, तुझे बोलीस ते अगदी बरोबर आहे. चूक काय त्यात? हो पण तेच बोलणं मनावर घेऊन आता हे आणि सुरज भाऊजी काम शोधायला गेलेत. अरे मग चांगलं आहे की, वाईट काय त्यात? हो पण संध्याकाळी पैसे कमवूनच घरी येणार असं म्हणालेत दोघं. आता नको ते काम नाही ना करणार अशी भीती वाटते मला. नको ते म्हणजे? म्हणजे शोभणार नाही असं, हमाली वगैरे. अंजली, आता हे खूळ कुठनं शिरलं तुझ्या डोसक्यात? अरे हमाली केली तर बिघडलं काय त्यात? हे बघ, कामानं मिळवलेला पैसा सोन्यासारखा असतो. हो आबा, पण पैसे कमवण्यासाठी कुठलंही काम करणं म्हणजे काम काम असतंय अंजली. त्यात लहान मोठं काही नसतंय. कष्टानं आणि प्रामाणिकपणानं केलेलं कुठलंही काम मानाचं असतंय. तुला एक गोष्ट सांग. माझा एक दोस्त होता, तो मसाल्याची पाकिटं ऐकायचा. गाडीतलं पेट्रोल संपलं की त्यात रॉकेल भरायचा. त्याचा आवाज यायचा. लोक ते चेष्टा करायची, रॉकेलचं डबड डबड म्हणून चिडवायची. पण ह्याचं म्हणणं एकच, आवाज झाला तरी चालेल पण गाडी पळली पाहिजे. आज त्याच्या मोठमोठ्या फॅक्टऱ्या आणि त्याला चिडवणारी त्याच्याकडे पगारावर काम करते. अगं राणा सूरजनी लहान मोठी कामं केली तर बिघडलं काय त्यात? पण त्या पैशातून आपल्या घराची गाडी पळणारी हे ध्यानात ठेव. चार माणसं नावं ठेवतील, चेष्टा करतील, पण आपण आपल्या माणसाच्या कष्टाचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं पाहिजे. लांडी लबाडी करण्यापेक्षा प्रामाणिकपणानं केलेलं काम केव्हाही महत्वाचं असतंय. तर मुद्दा काय, तू काय पण चुकीचं बोललेली नाहीस. पटलं का नाही तुला? तर आता तुझ्या बजेटमध्ये बसत असेल तर एक चहा मिळेल का आम्हाला? हो असं काय आबा? नाही नाही, मी आजकाल कमवत नाही म्हणून विचारलं. नाही आबा, अहो तुमच्यासाठी 1 कप काय 10 कप चहा करीन मी. आणि शुगर झाली म्हणजे? अरे बापरे, नाही नाही, मग 1च कप. शुगर बजेटच्या बाहेर आहे आपल्या. ठीक आहे ठीक. आणते. नमस्कार दादा. हा नमस्कार. काम पाहिजे होतं. तू काय काम करणार? तुला गरज काय कामाची? अहो, नाही खरंच गरज आहे म्हणून विचारलं. चांगला खात्या पित्या खर्चा वरतोस की रे. वय पण आता येळ आली तशी माझ्यावर. येळच का पोलीस मॅटर काय नाही ना? नाही नाही, गेल्यावर दिलं होतं एकाला काम, पण कामापेक्षा रोबाबा जास्त आला द्यायचा. काम त्यालाच मिळतं ज्याला गरज असते, आणि मला नाही वाटत तुला काय याची गरज असेल. अहो नाही, खरंच गरज आहे मला. नाही राहू दे. हे हेडलाम काढ रे तिथं.
काय काम करणार? तुला गरजच काय कामाची? काम त्यालाच मिळतं ज्याला गरज असते. हे बघ स्टॉक घेऊया. ही 10 पोती, ही 4 पोती आणि ती पलीकडची 2 पोती ही ट्रकात नेऊन टाकायची. आलं लक्षात? परत एकदा सांगताय? अरे ही 10 पोती, ही 4, ती 2, 10, 4, 2 ही ट्रकात नेऊन टाकायची. आलं लक्षात? पाणी मिळेल काय? पाणी आण जरा. हा. अडगच पाणी कुणी मागितलं? ते- मी नव. त्याला द्यायचं पाणी. जा. ठीक आहे. थँक्यू मालक. थँक्यू काय म्हणायचं त्यात? पाणी तर दिलंय. तुला अडग्याला काय कळते त्यातलं? चांगल्या शिकल्या सवरलेला कळते कसं वागायचं ते. जा आपल्या कामाला जा आणि सांगितल्याप्रमाणे 10, 4, 2 पोती ट्रकात चढवायची. आलं लक्षात? चुकायचं नाही. 10, 4, 2 आलं लक्षात? जा. इकडे काम मागून बघायचं काय? मिळालं तर मिळालं, विचारून बघतो. मालक, एक बोलू काय? हा बोल की. मला जरा काय काम असेल तर मिळेल का तुमच्याकडे? काम? अडचणीत आहे म्हणून विचारलं. काय बी कसलं बी असू द्या, मी करायला तयार आहे. अहो मालक, अहो ट्रक अनलोड करायला ठेवायला. ते काम तुझ्यासारख्या अडाण्याचं. गपजा कामाला. चांगलं ग्रॅज्युएशन झालंय माझं. पण करतोच अडाण्याच की. माझं लिखापडी करणारा, हिशोब करणारा गेलाय बोंबलत. ते काम करणार आहेस का तू? नाही, अंग मेहनतीचं असेल तर द्या, ते चांगलं जमते. का? लिहायला वाचायला येत नाही तुला? येते म्हणजे ते 4थीतनंच शाळा सोडली हो मी. हा, त्याला ट्रक अनलोडचं काम द्या. मी करतो लिखापडी, माझ्याकडे डिग्री आहे. तू जरा गप बसतो का? तुम्हाला आता मी एक गणित सांगतो. जो कोणी सोडवल त्याला हिशोबाचं काम मिळेल. कबूल? अहो मग मलाच मिळणार. 4थीवाला डिग्रीच्या पुढे जातोय का कधी? मग ऐका तर, एका टोपलीमध्ये 5 संत्र आहेत. 5 जणांना समान वाटून टोपलीत एक संत्र राहिलं पाहिजे. सांगा बघू कसं ते? 5 संत्री 5 माणसं, प्रत्येकाला एक द्यायचं. आणि टोपलीत काय? अहो तुमचं गणित चुकलंय मालक. मालक मी सांगू काय? 4 जणांना एक एक संत्र द्या, झाली 4. मग 5वं संत्र? 5वं संत्र टोपली सकट 5व्या माणसाला द्या. म्हणजे कसं आहे, टोपली संत्र बी राहील आणि वाटा बी समान होईल. बरोबर ना? तू नुसतं हमाली करण्याच्या लायकीचा आहे टोन्या. अरे डिग्री म्हणजे नुसता कागद. अक्कल इथं डोसक्यात असते, डोसक्यात. कळलं का? बरं, तुझं नाव काय? राणा. तर राणा, तू डोकं पण भारी चालवतोस हा. आणि तुला कामाची पण गरज आहे. तू चांगलं काम करशील ना. तू हिशोबाचं सांभाळणार असशील तर देतो लगेच काम. हिशोबाचं काम ते कसं जमलं आपल्याला? काय उत्तर द्यायचं यांना?